जेटा चालवायला जी मजा 2 वर्षानंतर आली. आणि आता कामाचं स्पीड किती वाढतंय बघा माझं. मी झोपतच नसतो तर ही म्हणजे माझी घरच आहे. जेटा म्हणजे घर. आणि ही गाडी चालवताना मी कधीही घाबरत नाही ना, काय डोक्यात येतं नाही. हे गाडी तुम्ही एका वर्कशॉपला सोडले होते बरोबर? किती वर्ष किती दिवस झाले होते तिथे? जवळपास 3 वर्ष. हे जून 2023 ला सोडली होती मी. जून 2024 संपला. ओके. आणि आता डिसेंबर संपत आला 24चा. म्हणजे जवळपास 2 वर्षापासून ती गाडी स्ट्रगल करत होती. किती वेळा बनवून दिलं होतं त्यांनी तुम्हाला? त्यांनी मला 4 वेळा बनवून दिली. तरी सक्सेसच नाही ना. फॉल्ट जात नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं 2 वर्षामध्ये म्हणजे मला सिच्युएशन अशी आली होती की ही गाडी मला चेंज करायची नव्हती. बरोबर. आणि नंतर मी होप सोडले होते. म्हणजे 100% होप सोडले होते. म्हणून ती मी BMW घेतली. बरं, माझ्याकडे येऊन किती दिवस झाला गाडी? तुमच्याकडे येऊन आजचा 4थाच दिवस आहे. ते पण आणायला तुम्हाला 1 दिवस गेलाच असेल. म्हणजे 2 दिवसात गाडी केली म्हणजे माझ्यासाठी तुमच्यासारखा माणूसच लागला. त्याच्यामुळं 800 दिवस माझे गेले आणि 2 दिवसात मला रिझल्ट मिळाला. ते माझ्यासाठी तर तुमच्यासारखा डॉक्टरच नाही गॅरेजचा दुसरा. चमत्कार आहे का नाही? 100%. हे चमत्कार कुठून भेटलं ह्या व्हिडिओला सांगतो मी. हे चमत्कार ज्या गोष्टी एका गोष्टीवरती फोकस करतो आम्ही बरोबर, मग ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, आमची बॉडी एवढा ऍक्टिव्हिटी राहतो की माणूस हा खूप एनर्जेटिक आहे. तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा, तुम्ही आज एका गोष्टीवर फोकस करा. 10 गोष्ट काम करू नका. तर तुम्हाला ज्याला 10 वर्ष 2 महिने 10 महिने वर्षभर लागला त्याला, मी 3 दिवसात केलं हे काम. 2 वर्ष गेली. 2 वर्ष गेली. तर 2 जून मी तुम्हाला सांगतो ना, 2023च्या जून मध्ये गाडीने प्रॉब्लेम द्यायला चालू केला. म्हणजे 23चा अख्खा गेला. आता डिसेंबर म्हणजे आज 30 तारीख आहे. आज गाडी ट्रायल मारून सक्सेस झाली. आणि एवढ्या आनंदाने चालवतोय मी 2 वर्ष. म्हणजे माझा आनंद तुम्हाला चेहऱ्यावरून तर लक्षात येतच असेल की. ठीक आहे सर, खूप छान. आणि मनापासून तुमचं म्हणजे मनापासून तुम्हाला गाळा भेट घ्यायची. मी निघाले तुम्हाला म्हटलं ना, आलो म्हटलं सरांना पहिला गाळा भेट घेतल्याशिवाय. सर हे सगळं आहे ना, हे भरपूर काही हे असंच तुमचे बिझनेसमॅनचे मला सपोर्ट भेटलेला आहे. आणि तिथूनच शिकून मी एवढं मोठं झालेलं आहे. मला सांगतो, जो स्ट्रगल मी केलाय किंवा मी 2 वर्ष मी बघितला स्ट्रगल करतोय, माझ्यासारखी कितीतरी लोक आहेत ह्या प्रॉब्लेमला फेस करतात आहे. बरोबर. की प्रॉब्लेम नाही, गाड्या चांगल्या आहेत, लक्ष्मी मानतात त्याला, पण गाडी चालवता येत नाही, प्रॉब्लेम सॉर्ट आउट होत नाही. आता तुमच्यासारखी माणसं असतील. आता माझा तर हा वैयक्तिकच अनुभव आहे ना. मला कोणी सांगितलं का? मला माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की भाऊ कुठलाही प्रॉब्लेम असू देत, तो माणूस दुसऱ्यांच्या सारखं लुटालूट त्यातल्या नाहीये. दुसऱ्यांच्या सारखं प्रामाणिकपणे तुम्हाला चांगलं काम करूनच देणार आणि कुठलाही प्रॉब्लेम असू दे सॉर्ट आउट करून देणार. बरोबर. आता हा मी ऐकून होतो, आज मी स्वतः अनुभव घेतला ना. ऐकून अनुभव घेणं स्वतः घेणं फरक आहे ना. प्रॅक्टिकल आहे ना ते. मी बघतोय ना, चालवतोय गाडी मी. ते पण आपण एक्सप्रेसला येऊन ट्रायल घेतला. एक्सप्रेसला 140 क्रॉस झाली गाडी माझी. ठीक आहे सर. नाही तुम्हाला मनापासून थँक्यू सर. जी गोष्ट कुणी नाही करू शकलं ते तुम्ही केली ना. ठीक आहे. म्हणजे असंही नाही की तुम्हाला मी उगीच बोलतोय. माझ्यासाठी किती महत्वाचा दिवस आहे. हे सगळं कुठून घडलं माहितीये का? मी ज्या गोष्टीमध्ये पैसा भेटत नाही ना, मेकॅनिक गाडी बनवत नाहीत. ह्या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मी सुरुवात कुठं केलं माहितीये का? ज्या कामामध्ये पैसा भेटत नाही ते कोण बनत नाही, ते काम फॉल्ट काढत नाहीत. त्या फॉल्ट मध्ये जे काम केल्यावर जे समाधान मला भेटला, ते गोष्ट आज मला कुठलंही काम आलं तरी मी सहज काढतो. तुमच्या बरोबर बोलताना मी हा विचार करायचो, आईला 2 वर्ष झाली साला 2-3 गॅरेज वाल्यांच्याकडे गेलो मी, आणि गुराव साहेब एवढ्या कॉन्फिडन्स कसं काय बोलतेत की तुम्ही फक्त गाडी द्या 2-3 दिवसात घेऊन जाऊ. काय म्हटलं 2 वर्ष झाली गेलेत ना, 2-4 दिवसात. त्या दिवशी पण आपलं बोलणं झालं. बरोबर. तुम्ही मला म्हटलं सर तुम्हाला मंगळवारी डायरेक्ट गाडीच देतो ताब्यात, मंगळवारपर्यंत तुम्हाला, आणि सोमवारीचा तुमचा ट्रायलला फोन आला. म्हणजे माझ्यासाठी तर ही अनबिलिव्हेबल पण होतं आणि इम्पॉसिबल पण होतं. कारण 2 वर्षाचा अनुभव आहे ना माझ्याकडे. तुम्हाला ते ताकद येत नव्हता, कॉन्फिडन्स येत नव्हता ना.
कुठेतरी बॅकअप माइंड मध्ये होतं की आज आला ना सर, प्रॅक्टिकली अनुभव घेतला ना. हे बघा, हेच खासियत आहे. मी ज्या वेळेस मी एकच गोष्टीवर फोकस केलं बघा, हे सगळ्या गोष्टी कंटेंट्स मला आहे ना, हे जे सामग्री आहे ना डायरेक्ट भेटतेत मला. खरंय. मग तिथपर्यंत जाऊन पोचतो मी. नाही बघा, तुम्हाला सांगता, तुम्ही स्वतः माणूस म्हणूनच चांगला आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. सिंपल. स्वतः तुम्ही चांगला आहे म्हणून चांगल्या गोष्टी घडतात. बिलकुल. त्याच्यामुळे सिंपल आहे, नैसर्गिक आहे. हो, नॅचरल. नेचर काय म्हणतं, चांगलं पेरा चांगलं उगवेल, जे पेराल तेच उगवणार आहे ना. ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवणार आहे, गहू तर येणार नाही. बरोबर. तुम्ही चांगलंच करताय, चांगलं. आणि मी बघतोय ना, आता मी गेले आता BMW तुमच्याकडून नेली मी, किंवा ही गाडी मी आता स्वतःच बघतोय. BMW तर सोडा, हे तर मी स्वतः स्ट्रगल केले 2 वर्ष झालं. बरोबर. आणि एवढे पैसे खर्च करून काय फायदा नाही झाला. बोला, किती पैसे दिले होते तुम्ही त्याला? त्याला 75,000 रुपये. होय. आणि मला 100% गॅरंटी होती सर की गिअरबॉक्स मध्ये प्रॉब्लेम नव्हता. मला गॅरंटी होती. पण आता काय होतंय, त्यांनी ना त्या गोष्टीला छेडाछेडी केलं ना, ते त्याच्या गळ्यात पडलं. सरळ म्हणजे काय झालं, ऑपरेशन एकीकडं आणि भलतोच ठिकाणी त्यांनी ऑपरेशन करून मोकळा झाला. काय झालं, डोकं दुखत होतं आणि ह्यानी पोटदुखीवरचं औषध दिलं, असं झालं पुढे ते. ठीक आहे, धन्यवाद सर.